लोक किचन तर स्वच्छ ठेवतात, पण स्वयंपाकघरातील या वस्तूंच्या साफसफाईकडे करायला दुर्लक्ष. पडू शकते महाग. स्वयंपाकघरातील काही गोष्टी आपल्याला साफ दिसत असल्या तरी त्यावर इतके बॅक्टेरिया असतात ज्यामुळे शरीरात अनेक आजारांची लागण होऊ शकते. त्या वस्तू कोणत्या हे जाणून घेऊयात. पहिलं, दरवाजे, हँडल आणि इलेक्ट्रिक स्विच. बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल, पण किचनच्या दरवाजाचे हँडल आणि इलेक्ट्रिक स्विचवरूनही बॅक्टेरिया आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे किचन साफ करताना या दोन गोष्टींची नीट स्वच्छता करणे विसरू नका. 2. डिश क्लॉथ. ओली भांडी पुसण्यासाठी तसेच किचनची स्वच्छता करण्यासाठी आपण जे कापड किंवा टॉवेल वापरतो त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. काही लोक एकच टॉवेल अनेक दिवस वापरत त्याने स्वच्छ करतात. ते धुत नाहीत, पण असे करणे अयोग्य आहे. ते कापड किंवा टॉवेलही नियमित धुतले पाहिजे. 3. स्पंज. भांडी घासण्यासाठी जो स्पंज वापरला जातो तोही स्वच्छ ठेवला पाहिजे. भांडी घासल्याने तो स्पंज घाण होतो, त्यावर बॅक्टेरिया असू शकतात. त्यामुळे तो स्पंज वेळोवेळी धुतला पाहिजे, तसेच ठराविक काळाने तो बदललाही पाहिजे. 4. चॉपिंग बोर्ड. भाज्या, फळं चिरण्यासाठी ज्या चॉपिंग बोर्डचा वापर केला जातो तोही स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे असते. लाकडाच्या चॉपिंग बोर्डवर मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया असू शकतात. तोही नियमित स्वच्छ ठेवला पाहिजे. 5. फ्रीज. किचनच्या साफसफाईत फ्रीजच्या साफसफाईचाही समावेश आहे, कारण त्यात भाज्या, फळे, अन्नपदार्थ, दूध स्टोअर केले जाते. आठवड्यातून किमान एकदा तरी फ्रीज स्वच्छ केलाच पाहिजे. डस्टबिन. किचनमधील वेस्ट, ओला कचरा टाकण्यासाठी वगैरे जो डस्टबिन वापरला जातो तोही वेळोवेळी धुवून निर्जंतुक केला पाहिजे, कारण त्यावर असंख्य बॅक्टेरिया असू शकतात. त्यांच्या संपर्कात आल्याने आपण आजारी पडू शकतो. सिंक. किचनमधील सिंकही दिवसभरात 2 वेळा धुतले पाहिजे. एकदा सकाळी आणि एकदा रात्री. ते स्वच्छ केले पाहिजे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक व शेअर करा. व अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.